निमोण ग्रामपंचायतीने हा जो साठवण तलाव केला आहे, सर्व ग्रामस्थांच्या मदतीने, त्यांच्या विचाराने, पंचायत समितीच्या सहकार्याने व जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली साधारणतः सव्वा कोटी लिटर पाण्याची क्षमता इथं तयार झालेली आहे. आणि हे पाणी ग्रामपंचायतीला साधारणतः 4 महिन्याच्या पेक्षा जास्त कालावधीपर्यंत पुरेल. त्याच्यामुळे दरवर्षी लागणारं टँकर, ज्या टँकरला साधारणतः महिन्याला ₹1.5 लाख शासनाचा खर्च व्हायचा आणि 4 महिन्याचा विचार करता तो ₹6 लाख ग्रामपंचायतीने शासनाचे वाचवलेले आहेत. आणि हा पाणी साठवण तलावात ज्या वाड्या वस्त्यांना जी पाण्याची टंचाई व्हायची, ती सर्व आता दूर झालेली आहे आणि ग्रामपंचायतीने हा पाणी पुरवठा सुरू केलेला आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत तर आजपर्यंत आमच्या निमोण ग्रामपंचायतमध्ये किती पाऊस झाला निमोण गावात, तरी आम्हाला मार्च महिन्यामध्ये टँकरचे प्रस्ताव तयार करावा लागायचे आणि टँकर चालू होण्यासाठी वाट बघावं लागायची आणि तोपर्यंत पाऊस पडून जायचा आणि झाले टँकर चालू तरी ते आडात टाकावं लागायचे आणि आडात खूप प्रचंड गर्दी व्हायची. कित्येक वेळा तर महिला पाणी ओढता ओढता आडामध्ये पडलेल्या आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून आज ग्रामस्थ निवांत झालेले आहेत. आज आम्ही नळाद्वारे या तळ्याद्वारे पाणी पुरवठा करण्यास आमची ग्रामपंचायत सक्षम झालेली आहे. निमोण गावाला साधारणतः डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांपासूनच टँकरची सुरुवात व्हायची. लोकांची टँकरच्या पाण्यानेच तृष्णा भागवली जायची. पण निमोण ला स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी काय प्रयत्न करता येतील या संदर्भात ग्रामस्थांमध्ये आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. तेव्हा आपल्या गावाला स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण इतर योजनांवर अवलंबून न राहता आपण स्वतःचे स्रोत वाढवूयात आणि आपल्या गावाला स्वयंपूर्णतेकडे नेऊयात अशा विचारांपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि त्या कामासाठी आम्हाला रहा फाउंडेशन पण मदतीला तयार झाले आणि रहा फाउंडेशनच्या निधीमार्फत आणि आमच्या 15 वित्त आयोगाचा निधी या निधीच्या उपयोगाने आम्ही साधारणतः 1 एकराचं तळं खोदलं, त्याच्यावर अस्तरीकरण केलं आणि त्याला कंपाऊंड पण आमचं या निधीद्वारे झालं. आणि आज ह्या तळ्यामध्ये साधारणतः 1.25 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे आणि आज तर तुम्ही बघू शकता की ते पाणी पूर्ण साठवले गेलेलं आहे आणि आज आमचं गाव जवळजवळ स्वयंपूर्ण झालेलं आहे. ह्या तळ्याच्या माध्यमातून आम्ही साधारणतः 4 दिवसाआड आमच्या गावात जे नळधारक आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत नळाद्वारे 4 दिवसाआड पाणी पुरवठा करू शकतो. साधारणतः 4 महिन्यांपर्यंत पुरेल इतका पाणी साठा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पही आमच्याकडे रहा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झाला आहे. त्यामार्फत आम्ही इतर वाड्या वस्त्यांना सुद्धा शुद्ध पाणी देण्याचा विचार आमचा चालू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.